नमस्कार मैत्रिणींनो, सुप्रियाज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण कुरकुरीत पण खुसखुशीत अशी शेवची रेसिपी बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम एका भांड्यामध्ये 2 कप बेसन घेऊया, 1 कप तांदळाचे पीठ घेऊया आणि चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घेऊया। त्यानंतर या पिठामध्ये 1 पळी गरम तेल घेऊन थोडं थोडं घालून उलटण्याच्या सहाय्याने मिक्स करूया आणि नंतर हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। थोडं थोडं पाणी घालून नंतर पीठ मळून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला पातळच पीठ मळून घ्यायचं आहे, म्हणजे शेव छान बनते। आता हे पीठ तासभर आपण झाकून ठेवूया। 1 तासभर झालेला आहे। आता शेवग्यामध्ये शेवचा साचा घालून आणि हाताला पाणी लावून पीठ आपण शेवग्यामध्ये भरून घेऊया। तेल मी ऑलरेडी गरम करायला ठेवलेलं। आता आपण त्याच्यामध्ये शेव घालूया। शेव घालतात कशी मस्त फुलली बघा, मस्त। आता ही दोन्ही साइडने आपण व्यवस्थित तळून घेऊया। शेव तळताना गॅसची फ्लेम नेहमी मीडियमच ठेवायची, म्हणजे व्यवस्थित शेव तळली जाते दोन्ही साइडने। अशा प्रकारे आपण उरलेल्या पिठाची पण शेव तयार करून घेऊया। हे बघा, मस्त कुरकुरीत खुसखुशीत अशी आपली शेव तयार झाली। अगदी शेवटपर्यंत ती कुरकुरीत आणि खुसखुशीतच राहते। तुम्ही सुद्धा या दिवाळीमध्ये ही रेसिपी नक्की करून बघा। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।